अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या बंधू भगिनींनो, काल परमपूज्य दादासाहेब कवडे महाराजांनी जो संती बसविला ठावो या पुस्तकात कयटाची निष्फळता कशी असते ते आपण पाहिलं. आज आपण गृहस्थांचा परिग्रह याबद्दल परमपूज्य दादा महाराज काय सांगतायत हे बघूया. त्यांचा अपरिग्रह आणि संतोषही किती पराकोटीचा होता ते पहा. श्री संत कबीर महाराजांचा एक फारच मार्मिक दोहा आहे. त्यात ते गृहस्थाश्रमी लोकांचा परिग्रह काय स्वरूपाचा असावा हे सांगतात. ते म्हणतात की साईं ना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा जा ना रहूं साधू न भूका जाय. भगवंता, मला एवढेच द्यावे की ज्यातून माझ्या कुटुंबाचे जेमतेम भागू शकेल. मी माझे कुटुंब उपाशी राहणार नाही आणि दारी आलेला साधू अतिथीही उपाशी परत जाणार नाही, एवढेच मला देत जावे. त्यांच्या आदर्शानुसार गृहस्थाश्रमीकडे एवढेच असायला पाहिजे. त्यातच संतोष समाधान मानायला त्यांना जमले पाहिजे. हा गृहस्थाश्रमी मंडळींचा पहिला गुण सांगितला आहे. गृहस्थाश्रम चांगला केव्हा म्हणावा तर आहे त्या परिस्थितीत घरच्या सर्वांना संतोष असेल तरच तो चांगला. या संतोषाची आणखीही काही अंगे आहेत. ज्या घरात स्त्रीला सन्मान नसेल त्या घरात संतोष राहूच शकत नाही. तसेच ज्या घरात पतीबद्दल स्त्रीला आदर नसेल त्याही घरात संतोष राहू शकत नाही. संतोषाचे आणखीही एक अंग आहे. घरच्या सदस्यांची एकमेकांसाठी त्यागाची भूमिका जर नसेल तर तेथेही संतोष नांदणार नाही. गृहस्थी मंडळींकरता दुसरा गुण सांगितला आहे आतिथ्य. घरी जो कोणी निमंत्रित अथवा अनाहूत अतिथी येईल त्याची यथाशक्ती संभावना केलीच पाहिजे. नाहीतर पाहुणा दारात आला की काही घरांमध्ये दारातूनच त्याला असा प्रश्न विचारला जातो की किती दिवस राहणार आहात. याला काही आतिथ्य म्हणत नाहीत. आलेला अतिथी हा आपले भाग्य म्हणून आपल्याकडे आला आहे असे समजून त्याची ईश्वर भावनेने यथाशक्ती सेवा करणे यालाच आतिथ्य धर्म असे म्हणतात. अर्थातच त्या अतिथीचेही हे कर्तव्य असते की ज्या ठिकाणी आपण आश्रयाला जात आहोत तिथली परिस्थिती आणि त्यांची आर्थिक कुवत बघूनच तेथे किती मुक्काम करायचा ते ठरवायचे. नाहीतर त्यांना कर्ज काढायला लागेपर्यंत अतिथीने पाहुणचार जोडायचा. याला अतिथी धर्म म्हणत नाहीत. राणा प्रतापांचा स्वाभिमान. काळाचा महिमा असावा कदाचित, पण हल्ली योग्य अतिथीही मिळत नाहीत आणि चांगले आतिथ्य करणारेही आढळत नाहीत. मात्र शास्त्रांनी जो आतिथ्य धर्म सांगितलेला आहे त्याचे यथाशक्ती पालन गृहस्थी मंडळींनी जरूर करीत जावे. अगदी मरणप्राय संकटकाळातही आपला आतिथ्य धर्म सोडू नये असे शास्त्रांनी सांगितलेले आहे. या आतिथ्य धर्माच्या पालनाचे एक उत्तम उदाहरण महाराणा प्रतापांच्या चरित्रात आढळते. महाराणा प्रताप युद्धात पराभूत होऊन देशोधडीला लागले. त्यांच्या मागे अकबराचा ससेमिरा सुरू झाला. अशी वेळ आली की महिने खायला पुरेसे मिळत नव्हते. तरी त्यांचे स्वामीनिष्ठ शूर सैनिक निर्धाराने लढत राहिले. प्रसंगी गवत खाऊन राहिले, पण त्यांनी मोगलांशी युद्ध थांबवले नाही, शरणागती पत्करली नाही. प्रताप हे खरे तर चित्तोडचे महाराणा, पण आपले सगळे कुटुंब बरोबर घेऊन त्यांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागले. तशाही अवस्थेत ते मातृभूमीच्या प्रेमापोटी आवेशाने म्हणत की सिंह कितीही गलितगात्र झाला तरी कोल्ह्याच्या पाया पडायला जात नाही, त्याची शरणागती पत्करतच नाही. त्याचप्रमाणे कशीही बिकट प्रामाणिक परिस्थिती आली तरी मी अकबराची शरणागती पत्करणार नाही.
त्याच स्वाभिमानाने त्यांनी अकबराशी जमेल तसे युद्ध सुरूच ठेवले. त्यांच्यापाशी पराकोटीची देशभक्ती आणि धर्मपरायणता होती. अकबराला ही हकीकत कळली की अत्यंत हलाखीच्या कठीण परिस्थितीत महाराणा प्रताप रानामनातून हिंडत आहेत. म्हणून अकबराने एके दिवशी साधूचा वेश घेतला व बरोबर स्वतःचे 2 मंत्री शिष्य म्हणून घेऊन तो वनात त्यांचा शोध घेत फिरू लागला. त्या सुमारास राणा प्रतापांकडे परिस्थिती इतकी बिकट होती की खायला काहीच नसल्याने सलग 10-15 दिवस सगळ्यांनी उपास काढला होतो. दुसऱ्या दिवशी त्यांना अकबराच्या छावणीवर छापा मारायचा होता, पण सैनिकांच्याही अंगात त्राण उरले नव्हते. एका खेड्यातल्या बाईने गवतातून निघणारे जे बारीक बीज धान्य असते त्या धान्याची एक भाकरी मोठ्या मुश्किलीने राणाजींना आणून दिली होती. आतिथ्य धर्माचा उत्तुंग आदर्श, राणा प्रतापांच्या धैर्यशील राणीची पतिभक्ती आणि त्यांच्या शूर मुलांची पितृभक्ती अत्यंत थोर होती. ते सर्वजण प्रतापांना म्हणाले, तुम्हाला लढायचं आहे ना, तर मग तुम्ही हे अन्न सेवन करा. आम्ही उपाशी राहिलो मेलो तरी हरकत नाही, पण युद्ध चालू ठेवायचे आहे, त्यामुळे तुम्हीच या अन्नाचे सेवन करावे. याच विषयी त्यांच्यात खूप वाद होऊन पत्नी व मुलांचे निर्भय अनासक्त प्रेम बघून डोळ्यातून अश्रू उघळत आहेत. अशा अवस्थेत राणा प्रतापांनी नाईलाज म्हणून ते अन्न स्वीकारण्याचे ठरवले. तेवढ्यात साधू वेशातला अकबर माग काढीत शिष्यांसह तेथे पोचला. त्याने प्रतापांसमोर येऊन काही भिक्षा मिळेल काय असे विचारले. समोर अतिथी आलेले पाहिल्यावर राणा प्रतापांनी अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्या समोरचे पान उचलून त्या साधूच्या समोर ठेवून हात जोडले. यालाच आपली वैदिक संस्कृती म्हणतात. राणा प्रताप त्या साधूंना प्रार्थना करीत म्हणाले, महाराज, भर दुपारी तुम्ही आला आहात, हे अन्न घ्या, पाणी घ्या आणि संतुष्ट व्हा. या पलीकडे देण्यासारखे माझ्याजवळ काहीही नाही, म्हणून क्षमा करावी. यापेक्षा आपली अधिक सेवा माझ्या दुर्दैवाने मी करू शकत नाही. अकबराला त्यांची सगळी पार्श्वभूमी ठाऊक होतीच. ते अद्भुत विलक्षण आतिथ्य बघून अकबराच्या डोळ्यात अश्रू आले. धर्मपरायण राजा असा असावा हे कळून येऊन अकबर काहीच बोलू शकला नाही. तेवढ्यात राणा प्रतापांनीच अकबराला विचारले की काय झाले, बादशहांना आमच्या घरची भाकरी गोड वाटत नाही काय? तो अनपेक्षित मार्मिक प्रश्न ऐकून अकबराच्या आश्चर्याचा दुसरा धक्का बसला की याने आपल्याला ओळखले तरी कसे? त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव पाहून राणा प्रताप त्याला म्हणाले, उपासमार झाली तरी आमच्या हेर खात्याची बुद्धी अजून कुंठित झालेली नाही. तुम्ही वेश बदलून येथे येणार ही बातमी त्यांनी मला केव्हाच दिली होती. तुमची कत्तल करणे आज केव्हाही शक्य झाले असते, पण आमच्या धर्माने असा भेकरपणा आम्हाला शिकवलेला नाही. तुम्ही जो साधूचा वेश घेतलेला आहे त्या वेशालाही आम्ही तेवढाच मान देत असतो. तो भगवा वेश धारण करण्याची इच्छा तुम्हाला निर्माण झाली हेच महत्त्वाचे. जोपर्यंत हा साधू वेश तुम्ही धारण केलेला आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. निश्चिंत निर्भय राहावे. गहिवरलेल्या अकबराने त्यांना पुढे असेही म्हटले की तुम्ही माझ्याशी मैत्री करा, मी तुम्हाला मोठी जहागिरी देईन. पण राणा प्रतापांनी ते मान्य केले नाही. ते मग अकबराला स्वतः सीमेपर्यंत सोडून आले. किती पराकुटीची अतिथी आहे, आपल्याला तर असे काहीही करणे शक्य होणार नाही. शील अत्यंत महत्त्वाचे. यानंतर गृहस्थी मंडळींकरता शास्त्रांनी तिसरा जो महत्त्वाचा गुण सांगितलेला आहे तो म्हणजे शील. शील म्हणजेच चारित्र्य. हे गृहस्थांना अत्यंत आवश्यक असते. आता आपल्या आधुनिक घरांमधली परिस्थितीच उदाहरण म्हणून बघा. पती पत्नी आवडीने दारू पितात, मुलांनाही आग्रहाने प्यायला लावतात. अशा घरात येणाऱ्या अतिथीलाही जर दारू आवडत असेल तर मग तो अतिथी उत्तम आतिथ्य होऊन संतोष पावेल की नाही? मात्र तेथे संतोष असेल, आतिथ्यही असेल, पण शील असेल का, चारित्र्य असेल का? म्हणूनच शील हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. ज्या घरात शीलवान व्यक्ती नसतील तो गृहस्थाश्रमच व्यर्थ आहे. म्हणून प्रथम पती चारित्र्यवान पाहिजे,
नंतर पत्नीही चारित्र्य संपन्न असायला पाहिजे व मुलेही चारित्र्यवान पाहिजेत. चांगल्या गृहस्थाश्रमात घरचे सगळेच सदस्य शील संपन्न असले पाहिजेत. याचा अर्थ असा की त्यांना वाईट शास्त्र निषिद्ध गोष्टीचा मनापासून वीट असला पाहिजे. त्या मार्गाला जाणे त्यांनी टाळले पाहिजे. वडील माणसे जसे वागतात तसेच संस्कार मुलांवरही होतात. म्हणून ज्येष्ठांनीच या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे. तरुण पिढी बिघडली म्हणून हल्ली लोक शंख करत असतात, पण आपण स्वतः बिघडलो आहोत व त्याचाच तो वाढीव परिणाम आहे याचा ते कधी विचारच करीत नाहीत. तुम्ही मुलांवर त्यांच्या योग्य वयात जसे बरे वाईट संस्कार कराल तसेच संस्कार त्यांच्यावर होतात व त्याप्रमाणेच ती मुले वागतात. परवाच मामुलीत एक वृद्ध गृहस्थ भेटायला आले होते. वार्धक्यातही त्यांच्या मुलाने त्यांना अक्षरशः लाथा मारून घरातून बाहेर काढले होते. शिवाय बाहेर काढताना त्यांना घरचा विशेष आहे देऊन हाकललेले होते. त्यांचा मुलगा चिडून त्यांना म्हणाला होता, तुम्ही तुमच्या वडिलांना असेच वृद्धाश्रमात ठेवले होते, आता तुम्हीही तसेच वृद्धाश्रमात राहा. त्या वृद्ध गृहस्थांना आता पश्चाताप होतो आहे की आपण आपल्या वडिलांना असे वृद्धाश्रमात ठेवायला नको होते. त्या वेदना काय असतात हे त्यांना आता कळले आहे. शील नावाचा जो तिसरा गुण आहे तो म्हणूनच फार महत्त्वाचा आहे, भक्ती आणि आदर. शास्त्रांनी पुढला चौथा गुण जो सांगितलेला आहे तो म्हणजे भक्ती आणि आदर. गृहस्थाश्रमात मुलांना आईवडिलांविषयी भक्ती आणि आदराची भावना असली पाहिजे. भक्ती आणि आदर हे देव आणि सद्गुरू यांच्याबद्दल तर असलेच पाहिजेत, पण ज्येष्ठतासापेक्षा घरातल्या व्यक्तींमध्येही परस्परांविषयी आदर भावना असली पाहिजे. शास्त्रांनी या संदर्भात काही उपनियमही सांगितले आहेत. उदाहरणार्थ, माहेरच्या निकटच्या लोकांबद्दल कितीही आदर असला तरी सद्गुरू आणि देव यांच्या व्यतिरिक्त कोणालाही आपले गृहछिद्र गृहिणींनी सांगू नये. घरच्या कर्त्या माणसांनी गृहछिद्रे नेहमी अंतःकरणातच राखून ठेवली पाहिजेत. प्रत्येक घरात काहीतरी कमकुवत दुवा असतोच, काहीतरी न्यून असतेच, कशाचे तरी दुःख असते, काहीतरी सरत असते, पण त्रयस्थाला परक्या कोणालाही ते कधीही सांगू नये. आपण ते कुणाला विश्वासघात घेऊन जरी सांगितले तरी 4 लोकांमध्ये ते पसरते व त्याने आपलीच बदनामी होते. आपल्या गृहस्थाश्रमाची झाकलेली मूठ ही नेहमीच झाकलेलीच राहिली पाहिजे. मात्र सद्गुरूंना आणि देवांना आपले सारे सुखदुःख सांगावे. देव त्यावर आशीर्वाद देऊन आपले दुःख कमी करतात, तर सद्गुरूही ते दुःख कमी होण्यासाठी उपाय सांगून सद्बुद्धी देतात. शिवाय हे दोघेही त्यासंबंधी इतर कुणाला कधी काही सांगत नसतात. म्हणून आपली सुखदुःखे न्यूने गृहछिद्रे केवळ त्यांनाच सांगावीत, इतर कोणालाही सांगू नयेत असे शास्त्रांनी महात्म्यांनी म्हटले आहे. पतीपत्नींना एकमेकांबद्दल, मुलांना वडीलधाऱ्यांबद्दल आदर असला पाहिजे. वडिलांनाही लहानांबद्दल निरपेक्ष प्रेम असले पाहिजे. घरामध्ये श्री भगवंतांचे, श्री सद्गुरूंचे अधिष्ठान हे असलेच पाहिजे. त्यांच्याबद्दल प्रेम, आदर, भक्ती हे असेलच पाहिजे. तो भाग सर्वाधिक महत्त्वाचा आहे. यालाच आदर आणि भक्ती असे म्हटलेले आहे. घरच्या माणसांमध्ये जर परस्पर आदर नसेल तर एकमेकांना कमी लेखण्यात, एकमेकांचा पाण उतारा करण्यातच दिवस जातील आणि अशी चढाओढ एकदा जर का लागली तर कुठलेही घर शिवालय होऊ शकणार नाही. परस्परांचा पाण उतारा. श्री सुरेंद्र शर्मा नावाचे एक सुप्रसिद्ध राजस्थानी कवी आहेत. त्यांचे 4 लाईना व इतरही काही काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. 4 लाईना या त्यांच्या ध्वनिफीतीच्या प्रथम भागात त्यांनी राजस्थानी बोलीत एक मजेशीर किस्सा सांगितलेला आहे. त्यात एक पत्नी आपल्या पतीला म्हणते, अय जी मैं तो मरा पीछे स्वर्ग में जाऊंगी. अहो, मी तर मेल्यावर स्वर्गात जाणार, पर थारो के हुए गो, पण तुमचे काय होणार.
त्यावर पती त्वरित उत्तर देतो, मेरी तो मालूम कोणी पर ईश्वर बहुत रोवेगो. माझे काय होणार ते ठाऊक नाही, पण तू स्वर्गात गेल्यावर ईश्वर मात्र धो धो रडेल. हे असे जर परस्परांचा पाण उतारा करण्याचे तंत्र सुरूच राहिले तर ते घर शिवालय राहू शकणार नाही. एक वेळ हास्यविनोद म्हणून जर मर्यादित थट्टामस्करी होत राहिली तर ठीक आहे, नाहीतर त्याला भांडणाचे स्वरूप येते. ज्या घरात भोचक थट्टामस्करी, वैयक्तिक वैगुण्यावर नको ती टीका टिप्पणी होत असते, प्रत्येक बाबतीत वाद भांडणे होत असतात, त्या घरात लक्ष्मी नांदत नाही, शांती नांदत नाही, श्रद्धा प्रेम टिकत नाही असे शास्त्र सांगते. त्यामुळे अशा घरात गेल्यावर जाणाऱ्याला काय कटकट आहे असेच वाटते. म्हणूनच पती पत्नींमधील एक कोणी जर कडक स्वभावाचा असेल तर दुसऱ्याने प्रसंगी नमते घ्यावे, त्याला सांभाळून घ्यावे. हा परस्परांना सांभाळून घेण्याचा भागच फार महत्त्वाचा असतो. यासाठी परमपूज्य श्री मामा गमतीने म्हणत की बायको कितीही कटकट करणारी असली तरी नव्याने म्हणावे, आमची बायको फार बोलकी आहे, ती कटकटी आहे, असे चुकूनही लोकांसमोर बडबडायचे नाही. तसेच नवरा जरी खूप तापट असला, संतापी असला तरी बायकोने म्हणावे, आमचे हे फार शिस्तीचे आहेत, पण ते रागीट आहेत, असे चार चौघात म्हणायचे नाही. मुले जर उपद्व्यापी व दंगा करणारी असतील तर आमची मुले फार खेळकर आहेत असे म्हणावे. अशा धोरणाने तुमचे गृहछिद्र उघडे होत नाही. याप्रमाणे एकमेकांना सांभाळून घेण्याची भूमिका जिथे टिकून असते तेथेच शिवालय निर्माण होते. धर्म हा पाचवा गुण. यानंतर गृहस्थी मंडळींकरता धर्म हा पाचवा गुण सांगितलेला आहे. धर्माचे अधिष्ठान परस्पर प्रेम आणि माणुसकी हेच असते. त्या अधिकाऱ्यांवरच लौकिक आणि पारलौकिक या विश्वातील आणि सूक्ष्म विश्वातील अशी दोन्ही कल्याणे साधली जातात. तत्संबंधी शास्त्रीय आचारसंहितेलाच धर्म असे नाव आहे. असा धर्म जिथे पाळला जातो ते शिवालय असते. प्रसंगी धर्माला अनुसरून निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय एकमेकांशी विचार विनिमय करूनही घ्यावे लागतात. तसे जर ते घेतले गेले नाहीत तर मग कठीण होते. शास्त्र निर्देश आणि परिस्थिती यांच्या समन्वयाने निघणारा जो शिवाचा हिताचा आचारमार्ग असतो त्यालाही धर्म असेच म्हटलेले आहे. असे हे 5 विशेष गुण शास्त्रांनी गृहस्थी लोकांकरता सांगितलेले आहेत. संतोष, आतिथ्य, शील, भक्ती, आदर आणि धर्म हे 5 गुण जेथे नांदत असतील ते ठिकाण शिवालय आहे असे म्हणायला हरकत नाही. तेच घर पवित्र असते. परमपूज्य श्री मामा नेहमी सांगत की या 5 दैवी गुणांनी तुमचे घर पवित्र तर राहतेच, पण ज्या घरात नियमित साधना होते ते घर विशेष पवित्र असते. कारण ज्या घरात हे 5 गुण आढळतात त्या घरात देवता राहतात आणि ज्या घरात हे 5 गुण दिसत नाहीत तेथे देवता सोडून भूत, पिशाचे, घुबडे वगैरे राहतात. घराच्या पावित्र्याला तेथे होणाऱ्या नियमित साधनेने अधिक तेज प्राप्त होत असते. परमपूज्य सद्गुरू श्री मामांबरोबर मी एकदा पुण्यातीलच एका घरी गेलो होतो. आम्ही त्या घरात पाऊल ठेवले आणि आतून एक प्रकारचा कुबट विचित्र वास आला. जिकडे तिकडे कपड्यांचे बोळे कोंबलेले होते. सगळीकडे कळकट खरकटी भांडी असलेली होती. जमिनीवर खरकटे सांडलेले होते. पसारा पडलेला होता. खोलीतील एका कोपऱ्यात कुत्रा झोपलेला होता. त्याने एक पोपट पाळलेला होता. तो किंचाळत होता. 2-3 कोंबड्या, 2-3 मांजरे इकडून तिकडे धावत होती. ते सगळे दृश्य बघून परमपूज्य श्री मामा मला हळूच म्हणाले, अरे हे घर आहे की प्राणी संग्रहालय? असे जे घर असते ते काही स्वच्छ, शुद्ध, पवित्र नसते. तेथे पाली असतील, झुरळे असतील, कावळे येतील, तसेच भूतेही येतील. अस्वच्छता, अशुद्धी हे तर अशुभ, शुद्ध देवतांना निमंत्रण असते. जेथे स्वच्छता, शुद्धता यासह संतोष, आतिथ्य, शील, भक्ती, आदर आणि धर्म या 5 गोष्टी नांदतात तेच घर पवित्रही असते. तेथेच शुभदेवता वास करू शकतात. आज